मित्रांनो, नमस्कार. आज व्हिडिओ बनवण्यात खूप उशीर झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 7 वाजून गेलेले आहेत. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आजचा हा तुम्ही पाहावा असं मला आवर्जून वाटतं. कारण याच्यामध्ये तुम्हाला तुमचा खूप फायदा होणार आहे किंवा कोणाचा फायदा झालाही असेल. तर मित्रांनो, आज माझा मुलगा हा ॲडमिट करण्यास सांगितलं होतं. थोडंसं आजारी होत असल्यामुळे सर्दी खोकला खूप झाले होते. तर माझा मुलगा हा ॲडमिट आहे. आणि सकाळी ज्यावेळेस मी हॉस्पिटलला होतो, चिराग हॉस्पिटल बारामती मित्रांनो, त्यावेळेस म्हणजे अंदाजे ते 20,000 ते 25,000 रुपये खर्च येऊ शकतो असं मला सांगितलं गेलं. त्यावेळेस मित्रांनो मला टेन्शन आलं की याला एवढं पैसे म्हणजे एवढं बिल येणार तर कसं होणार वगैरे वगैरे. म्हणजे मनामध्ये खूप म्हणजे डाऊट आला, प्रेशर आला की एवढं बिल कसं होणार. कारण ॲडमिट केलं तर त्यांचा 7 दिवसाचा कोर्स होता मित्रांनो आहे म्हणजे. तर तो 7 दिवसाचा कोर्स कम्प्लीटच करणं गरजेचं असतं. तर मग मित्रांनो मला थोडंसं टेन्शन आलं, कारण माझं इलेक्ट्रिशियन प्लस मेशोची कुरिअरचं मी काम करतो मित्रांनो. तर इन्कम जास्त नाही याच्यामध्ये, तुम्हाला कळालेच असेल. तर मग मी विचार केला की कुठून म्हणजे कसे पैसे मॅनेज करायचे. तर मित्रांनो, एक सिस्टर म्हणजे मी खाली आलो, हा विचार करत करत मी खालच्या मजल्यावरती आलो आणि मला एक बोर्ड दिसला मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, हा बोर्ड दिसला मला मित्रांनो. तर मी हा बोर्ड वाचला आणि नंतर मला कळालं की या हॉस्पिटलमध्ये आयुष्मान कार्ड म्हणजे त्याचा फुल फॉर्म आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, याच्यामधून एक आपल्याला आयुष्मान कार्ड भेटलेलं आहे मित्रांनो. तर ते हे या ठिकाणी जर आणलं, या हॉस्पिटलला जमा केलं, सबमिट केलं, तर आपल्याला त्या योजनेचा फायदा होऊन आपल्याला जो काही खर्च आलेला हॉस्पिटलचा तो पूर्णपणे म्हणजे 100% माफ होऊ शकतो. तर मग मित्रांनो मी लगेच हालचाली चालू केल्या. मी घरी गेलो, कारण माझ्या लक्षात आलं होतं की हे कार्ड आपल्याकडं आहे हे कार्ड. मग मी सिस्टरला भेटलो आधी रिसेप्शनला, मध्ये ती विचारणा केली की ही योजना मला बसेल का या योजनेमध्ये, तर बसत असेल तर कोणते डॉक्युमेंट्स आणू. तर मित्रांनो तिथं मला सांगितलं गेलं तुमचं रेशनिंग कार्डमध्ये नाव पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्याकडे आयुष्मान कार्ड पाहिजे. तिथं महत्त्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आयुष्मान कार्ड पाहिजे, रेशनिंग कार्डमध्ये नाव पाहिजे आणि आधार कार्ड पाहिजे. हे तिन्ही डॉक्युमेंट असेल तर तुमचं काम होऊ शकतं. तर मी ताबडतोब, मला माहीत होतं की हे आपल्याकडे डॉक्युमेंट म्हणजे आहेत घरी. मी ताबडतोब घरी गेलो आणि मुलाचा जन्माचा दाखला एक सांगितला होता मित्रांनो. तर मी ताबडतोब घरी गेलो, माझं आयुष्मान कार्ड आणि मुलाचा बर्थ सर्टिफिकेट, कारण माझं काही आधार कार्ड काढलेलं नसल्यामुळे बर्थ सर्टिफिकेट, रेशनिंग कार्ड हे सर्व घेऊन मी लगेच आधार कार्ड हे सगळं घेऊन मी परत हॉस्पिटलला आलो, चिराग हॉस्पिटल बारामती या ठिकाणी आलो मित्रांनो. आणि तिथं हे डॉक्युमेंट जमा केले. जमा केल्याच्यानंतर मी परत आमच्या वॉर्डमध्ये जाऊन बसलो. तुम्हाला 15 ते 20 मिनिटांनी परत सिस्टरने येऊन सांगितलं की तुमचं अप्रूव्ह आलेलं आहे आणि तुम्हाला एक 10 मिनिटात मेसेज पण येऊन जाईल. तर मला मित्रांनो खूप आनंद झाला की आपला उपचार हा फ्रीमध्ये होतो आहे. तर मित्रांनो पण असं काही नाही की आपला उपचार फ्रीमध्ये होतो आहे, परंतु आपण तिथं जागरूकता राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कसं की बघा मित्रांनो, की आपण एखाद्या हॉस्पिटलला गेलो, तिथं ती योजना आहे की नाही, म्हणजे नसेल तर काय करू शकत नाही आपण. जर योजना असेल तर तिथं आपण ते बोललं पाहिजे की आम्हाला ह्या योजनेमध्ये बसायचं आहे किंवा आम्हाला ह्या योजनेसाठी बसण्यासाठी काय पात्रता लागेल किंवा कोणत्या कागदपत्राची पूर्तता करू. हे मित्रांनो बोलल्याशिवाय आपल्याला कोणीही सांगत नाही. म्हणजे मी हॉस्पिटलचं कुठल्या बोलत नाही हॉस्पिटलविषयी, पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे मी ही माहिती तुमच्यापर्यंत का पोहोचवते, कारण जर आपल्या शहरामध्ये 10 हॉस्पिटल आहेत लहान मुलांची किंवा कोणते समजून चालू, तर 10मध्ये 2 किंवा 3 हॉस्पिटल असे असतात की तिथं आयुष्मान कार्ड चालू शकतं. फक्त तिथं इन्क्वायरी म्हणजे माहिती काढणं गरजेचं आहे मित्रांनो. आपण शांत बसलो तर आपल्याला त्याची माहिती कोणी सांगत नाही, त्याच्यामुळं आपण त्या हॉस्पिटलला जाऊन ते करणं. आता आमच्या बारामती हॉस्पिटलमध्ये चिराग हॉस्पिटल हे लहान मुलांसाठी 1 नंबर हॉस्पिटल आहे मित्रांनो. 1 नंबर हॉस्पिटल आहे तिथं. तिथल्या सिस्टर, तिथलं स्टाफ, तिथली सगळी स्वच्छता, तिथल्या मावश्या, तिथलं बेड म्हणजे
लहान मुलांचे बेड वगैरे ते खूप स्वच्छ आणि व्यवस्थित टापटीपणा आहे हॉस्पिटलला. खूप छान हॉस्पिटल आहे मित्रांनो. जर तुम्ही बारामतीच्या आसपास हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की तुम्ही त्या हॉस्पिटलला येऊन म्हणजे त्याचा फायदा घेऊ शकता. तर असा मित्रांनो हा उपचार म्हणजे फ्रीमध्ये झाल्यामध्ये मला आनंद झाला होता आणि म्हटलं ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पण ही माहिती पोहोचवावी. तर मित्रांनो हे पहा, अशा पद्धतीनं हे आयुष्यमान कार्ड असतं मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल. ह्याच्या बॅक साईड ह्याच्यामध्ये स्कॅनर वगैरे असतो. इथं आपली सगळी डिटेल ज्यावेळेस आपण कार्ड काढायला गेलो त्यावेळेस तिथं नोंद केलेली असते मित्रांनो. तर अशा पद्धतीने मिळाला ह्या कार्डचा प्रथम म्हणजे आमच्या घरामध्ये म्हणावं लागेल आणि कमीत कमी आठवत नाही आहे पण कधीच फायदा घेतला नाही. शासकीय अशा योजनेचा आमच्या घरात अजूनपर्यंत कधी फायदा घेतलेला नाही मित्रांनो. फर्स्ट टाईम मला ह्या कार्डचा फायदा झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला खूप छान वाटत आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की आपल्या चॅनलला म्हणजे मी तुम्हाला माहितीच आहे इलेक्ट्रिशियनचं काम प्लस कुरिअरचं, मेसेज कुरिअर ऑनलाईन शॉपिंग करतो मित्रांनो. म्हणजे ऑनलाईन शॉपिंगवाल्यांना डिलिव्हरी करणे हे माझं काम आहे मित्रांनो. तर याच्यामधून जास्त इन्कम नसतो. त्याच्यामुळे मित्रांनो मी हा यूट्यूब चॅनलसुद्धा काढलेला आहे की जर इलेक्ट्रिशियन प्लस कुरिअर बॉय आणि एक यूट्यूबर बनण्याचं स्वप्न म्हणजे एक यूट्यूबर्स त्यासाठी मेहनत घेईन मित्रांनो. तुमचं हे म्हणजे मला पाठबळ असू द्या आणि एवढंच मित्रांनो. दुसरं काय सांगण्याचं गरज नाही तुम्हाला माहितीच आहे सगळं. कारण तुम्ही मागचे व्हिडिओ माझे जर पाहिले तर तुम्हाला माहितीच आहे माझं वर्क वगैरे टाईम सगळं मॅनेजमेंट. तर मित्रांनो मला थोडंसं म्हणजे तुम्हाला ही माहिती पोहोचवायची होती म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला. आणि आठवड्यातले मित्रांनो मी जास्तीत जास्त 3 व्हिडिओ टाकत जाईन यापुढे. कारण रेल्वे ग्रुप डीची पण एक्झामची तयारी मला करायची मित्रांनो. म्हणजे स्टडी प्लस फॅमिली प्लस वर्क हे तिन्ही प्लस व्हिडिओ यूट्यूबचे ब्लॉग बनवणे किंवा व्हिडिओ बनवणे हे सगळं म्हणजे टोटली टाईममध्ये बसवणं गरजेचं आहे. थोडासा वेळ कमी आहे परंतु ठीक आहे, कष्ट केल्याशिवाय काय भेटत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं मी प्रयत्न करणार आहे की व्यवस्थित आपले व्हिडिओ यूट्यूबवरती कसे चांगले जातील किंवा कसे व्यवस्थित पोचतील. परंतु मित्रांनो माझी अपेक्षा असते तुमच्याकडून की माझ्या व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. वेगळं काही नसतं किंवा विनोदपणा पण नसतो. ठीक आहे, थोडंसं करणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. पण आपल्याकडं कंटेंट फक्त इन्फॉर्मेशन वगैरे ह्या गोष्टीसाठीच असेल मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की आपल्याला म्हणजे सबस्क्रायबर पण वाढले पाहिजेत आपले. तर यूट्यूब आपल्याला बऱ्याच म्हणजे माझा व्हिडिओ यूट्यूब किती ग्रोथ करतं माहीत नाही, पण मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही तो नक्कीच शेअर कराल की जेणेकरून अजून दुसरी व्यक्ती किंवा तुमचे नातेवाईक हा व्हिडिओ पाहतील आणि माझं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होऊन मला यातूनसुद्धा थोडंफार इन्कम मिळू शकतो. कारण मी यूट्यूबला ज्यावेळेस जातो रील्स पाहतो किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहतो त्यावेळेस बघत असतो की त्यांना खूप 3-4 दिवसात लाईक्स मिळतात, व्हिडिओ मिळतात. ठीक आहे, त्यांनी त्याच्यामागं कष्ट पण केलेलं असतं किंवा पण सुरुवात त्यांचे बी व्हिडिओ जर सुरुवातीचे पाहिले तर असेच साधे आणि सिंपल आहे. त्याच्यामुळे माझी पण आता ही सुरुवात आहे. तर माझी अशी इच्छा आहे की मला सुरुवातीला जर तुम्ही सपोर्ट केला तर माझा व्हिडिओ खूप व्हायरल होईल आणि आपल्या महाराष्ट्रात तर व्हायरल होईलच. बाहेरचे लोक बघतील का नाही माहीत नाही, कारण त्यांना लँग्वेज समजत नाही. आता यूट्यूबवर नवीन फंक्शन आले की मी जे मराठीमध्ये बोलतो आहे तो जर बिहार, UP, राजस्थान, पंजाब या साईडला जर व्हिडिओ गेला तर यूट्यूब काहीतरी आपलं व्हॉईस हे हिंदीमध्ये ट्रान्सलेट करतं आणि मी जे आता मराठीत बोलतो आहे तो तिकडं हिंदीमध्ये दिसतात. तर त्यांना हा व्हिडिओ आवडला तर चांगलीच गोष्ट आहे. पण जास्त करून माझा भर हा मराठी लोकांपर्यंत आहे की मला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. आणि जसं जसं मित्रांनो मला समजेल, कारण सुरुवात आहे माझी, की कशा प्रकारे व्हिडिओ टाकले पाहिजेत किंवा तशा पद्धतीने व्हिडिओ मी टाकत जाईन मित्रांनो. पण जास्त करून माझे हे व्हिडिओ हे माहिती वगैरे तुम्हाला किंवा आपली रेसिपी वगैरे, आता मी थोडंसं स्वयंपाक वगैरे पण बनवायला शिकणार आहे मित्रांनो. शिकलेलं नाही, शिकणार आहे. तेच व्हिडिओमध्ये टाकत जाईन तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या किंवा काय कसे बनवायचे किंवा मी कसं बनवतो हे दाखवायला मी असे व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आजचा व्हिडिओ हा फक्त हॉस्पिटल रिलेटेडशी होता आणि आहे.
तुम्हाला जर हे कार्ड म्हणजे कार्ड काढलेलं नसेल तर मित्रांनो हे कार्ड आवर्जून तुम्ही काढून घ्या. कारण कधीही गरज पडते. म्हणजे असं होऊ नये की तुमच्या घरात एखादं लहान मुलं असेल व त्याला काहीतरी हो असं माझी इच्छा बिलकुल नाही, परंतु कार्ड असणं खूप गरजेचं आहे की जर तसं काय झालं तर फ्रीमध्ये टोटली पूर्ण 5 लाखापर्यंत आपल्याला पूर्णपणे इलाज फ्री होतो मित्रांनो. हे फक्त ऐकलं नाही, पाहिलं नाही, तर मी स्वतः अनुभव घेत आहे मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्ही हे कार्ड नक्कीच काढा. ह्याचा फायदा आज उद्या कधी ना कधी तुम्हाला 100% होईल मित्रांनो. एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.